टिकेगा। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ, तर नवे दर आजपासूनच लागू होणार। हॉटेल उद्योगांचा एलपीजी गॅस पुरवठा बंद, फक्त घरगुती वापरासाठी मिळणार गॅस सिलेंडर। आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आमदार रोहित पवार आज दिल्लीच्या दौऱ्यावर, राहुल गांधी अरविंद केजरीवालांची घेणार भेट, संसदेमध्ये आवाज उठवण्याची करणार मागणी। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता अधिक, शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता, तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता। राज्यसभा निवडणूक उमेदवारीसाठी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती। शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांच्या दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयामध्ये अर्ज। मुंबई पुणे दरम्यान नवा द्रुतगती मार्ग होणार, लवकरच होणार भूमिपूजन, तर जुना महामार्ग सुद्धा होणार 6 पदरी। नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी ग्रामीण पोलिसांची एसआयटी करणार स्थापन, पेपरफुटी प्रकरणात उमरेडमधून आणखी 2 जणांना अटक। मनसरमध्ये दर्गा मंदिर वाद पुन्हा एकदा पेटला, पांडवकालीन बारव प्रकरणी तणावपूर्ण वातावरण, मनसरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला। आर्थिक राजधानी मुंबईमध्ये तब्बल 550 कोटींचा कर थकीत, बीएमसीकडून मालमत्तांना ई लिलावासाठी नोटिसा। गोरेगावमध्ये 10 मार्चला 24 तास पाणी राहणार बंद, जलवाहिनीच्या छेद जोडणीच्या कामामुळे पाणी पुरवठा होणार ठप्प। मुंबईमध्ये बुधवारपर्यंत तापमान उष्णच, मुंबईकरांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सहन करावा लागणार, तर सोलापूरचा पारा सर्वाधिक 39। आधीच लांबलेल्या हापूसला आता आखाती युद्धाचा घोर, उत्पादनातील घटीसोबतच निर्यातीतली अनिश्चिततेचं बाजारात सावट। आखातातील युद्धामुळे हळदीच्या दरामध्ये घसरण, आठवडाभरात दर क्विंटलला 2300 रुपयांनी घसरले। मध्य आणि हार्बर मार्गावरती उद्या वाहतूक खोळंबा, रेल्वे रुळ ओव्हरहेड वायरच्या देखभाली दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात येणार। कर्नाटकात 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरण्यास बंदी, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय। ड्रग्सच्या सेवनाच्या संशयावरून ब्रिटनी स्पियर्सला अटक, पॉप स्टार ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये दोषी आढळले।